श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहात सर्वजण? दत्तगुरु परिवार या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ आणि भक्त यांचे नाते हे शब्दांच्या पलीकडचे आहे, तर्काच्याही पलीकडचे, निव्वळ प्रेमावरती आधारलेले असते. एवढ्या सर्व माणसांमधून स्वामींनी तुमचीच निवड का केली असावी, हा प्रश्न जेव्हा आपल्या मनात येतो तेव्हा त्याचे उत्तर बुद्धीने शोधण्यापेक्षा हृदयाने शोधणे हे अधिक महत्त्वाचे ठरते. ही निवड होण्यामागे अनेक आध्यात्मिक धागे आहेत, जे मानवी तर्काला कदाचित समजणार नाहीत, पण श्रद्धेच्या प्रवासात ते अगदी स्पष्ट होतात. निवडीचा दैवी संकेत आणि प्रारब्ध हे ब्रह्मांडात काहीही योगायोगाने घडत नाही, पण आपण ज्याला योगायोग असे म्हणतो ते प्रत्यक्षात ईश्वराचे नियोजनच असतात. स्वामींच्या चरणी तुमची ओढ निर्माण होणे ही काही एका दिवसाची प्रक्रिया नाही. हिंदू धर्मातील सिद्धांतानुसार ऋणानुबंध ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. ही अनेक जन्माची पुण्याई असते. प्रत्येक जन्मात तुम्ही स्वामी भक्त असता. स्वामी आई प्रत्येक जन्मी तुमची निवड करतात. जोपर्यंत तुम्ही त्या दिव्य तत्वाला प्राप्त होत नाही, पूर्वजांचे आशीर्वादही तुमच्या निवडीला कारणीभूत ठरतात. कोट्यावधी लोक या जगात आहेत. प्रत्येक जण आपापल्या कामात मग्न असतो. हे असे असताना ज्याला स्वामींची ओढ लागते, मग ती वंश परंपरागत असो किंवा गुरुमुखाने असो, तो नकळत त्यांची भक्ती करू लागतो, त्यांच्या नामात तल्लीन राहतो. तेव्हा समजून जावे की ही निवड तुमची नाही, तर ती त्यांचीच आहे. स्वामी समर्थ हे अवधूत आहेत, तेच दत्तगुरु दिगंबर आहेत, तेच कशातही गुंतलेले नाहीत, ते मोहमायेच्या पलीकडे आहेत. ते जेव्हा एखाद्या भक्तीचा निवड करतात तेव्हा ते त्या व्यक्तीचा बँक बॅलन्स, सामाजिक प्रतिष्ठा, बुद्धिमत्ता पाहत नाहीत. ते पाहतात तो फक्त आणि फक्त शुद्ध भाव. ज्याप्रमाणे एक आई खेळणाऱ्या अनेक मुलांमधून केवळ आपल्याच मुलाच्या रडण्याचा आवाज ओळखून धावत जाते, तसेच स्वामी सुद्धा गर्दीतून अशाच जीवाला शोधतात ज्याच्या अंतर्मनात त्यांना भेटण्याची आर्त भक्ती असते. शरणागती आणि पात्रतेचा प्रवास. अनेकांना असे वाटते की आपण खूप पूजा अर्चा करतो म्हणून देवाने आपली निवड केली, पण हे सत्य नाही. आपण काही करतो पण म्हणून ते निवड नाही करत. आपण जेव्हा मी पण सोडून देतो तेव्हा ते आपल्याला आपलेसे करतात. स्वामींकडून निवड होण्यासाठी सर्वात मोठी पात्रता म्हणजे रिक्त होणे. जोपर्यंत आपले मन अहंकार, मत्सर आणि संशयाने भरलेले असते, तोपर्यंत तिथे ईश्वरी चैतन्याला जागा नसते. जेव्हा एखादा जीव परिस्थितीने गांजलेला असतो किंवा सुखाच्या शिखरावर असूनही त्याला आतून रिकामे पण जाणवते, तेव्हा स्वामी गुरु त्याला आपला मायेच्या पदराखाली घेतात. निवड होणे याचा अर्थ असा नाही की आता तुमचे आयुष्य सुखाचे होईल. या उलट स्वामी जेव्हा आपल्याला निवडतात तेव्हा ते त्या जीवाला तोलून सुलाखून काढतात. म्हणजेच सोन्याला झळा येण्यासाठी अग्नीतून जावे लागते, तसेच स्वामींच्या भक्तांना सुद्धा अनेक संकटांचा सामना करावा लागतो. पण या संकटात फरक हाच असतो की आता तुम्ही एकटे नसता. तुमच्या पाठीशी तो त्रैलोक्याचा गुरु उभा असतो. तुमची निवड झाली आहे कारण तुमच्यात ती सहनशक्ती आहे. तुमच्यात तो विश्वास आहे जो कोणत्याही वादळात डगमगणारा नाही. स्वामी समर्थ हे केवळ एक देव किंवा मूर्ती नाहीत, ते एक महान तत्व आहेत. ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा संगम आहेत. याचा अर्थ असा की ते सृजन करतात, पालन करतात आणि तेच तुमच्यातील दोषांचा संहारही करतात. तुमची निवड होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे तुमच्या माध्यमातून त्यांना काहीतरी सात्विक कार्य घडवून आणायचे असते. हे कार्य मोठे सामाजिक कार्यच असेल असं नाही. आपल्या कुटुंबात राहून संयमाने वागणे, संकटात धीर न सोडणे आणि दुसऱ्याच्या दुःखात धावून जाणे हे सुद्धा स्वामींच्याच कार्याचा कार्यभाग आहे. स्वामी भक्त तुम्हीच का, या प्रश्नाचे उत्तर म्हणजे श्रद्धेत दडलेले आहे. ज्याला आपण श्रद्धा म्हणतो ती प्रत्यक्षात ईश्वराप्रती असलेली ओढ असते. स्वामी हे स्मृतुग्रामी आहेत, म्हणजेच केवळ स्मरणाने धावून येणारे आहेत. स्वामी नकळत का होईना कधीतरी अंतःकरणातून त्यांना साथ घातलेली असते.
ती साध त्यांच्यापर्यंत पोहोचलेली असते. ते अशाच भक्ताची निवड करतात जो त्यांच्यावर विसंबून राहू शकतो, जो म्हणतो की स्वामी आई आता तूच काय करायचे ते तूच बघ. ही संपूर्ण शरणागती ज्याच्याकडे आहे त्याचीच निवड स्वामी करतात. संघर्षातून ईश्वराकडे वळण्याची प्रक्रिया बरेचदा माणसे दुःखात असताना विचारतात की माझ्याच वाट्याला हे का आले. पण अध्यात्मात दुःख हे ईश्वराचाच आशीर्वाद मानला जातो. जर जीवनात अगदी सुरळीत सगळे चालले असते तर आपण कदाचित देवाकडे पाठ फिरवली असती. स्वामींनी तुमचीच निवड केली कारण त्यांना तुम्हाला या भवसागरातून बाहेर काढायचे आहे. ते तुम्हाला संकटे देतात की तुम्हाला मोडण्यासाठी नाही, तर तुमच्यातली स्वतःची ओळख करून देण्यासाठी. तुमची निवड होणे म्हणजे तुम्हाला एक मोठ्या प्रवासासाठी तयार करणे हाच आहे. लोकांना वाटते की भक्ती म्हणजे फक्त माळ ओढणे किंवा मंत्र म्हणणे, पण स्वामी समर्थ हे क्रियावान दैवत आहेत. ते तुमच्याचकडून कर्म करून घेतात. जर तुमच्या हातून कोणाची सेवा घडत असेल, जर तुमच्या शब्दांनी कोणाचे दुःख हलके होत असेल, तर समजून जावे की स्वामींनी तुम्हाला त्यांचे माध्यम म्हणून निवडले आहे. ईश्वराला काम करण्यासाठी मानवी हातांची गरज असते आणि तुमच्या मनाची शुद्धता त्यांना योग्य वाटली म्हणूनच निवडले गेले आहात तुम्ही. श्रद्धा आणि सबुरीचा कस तुमची निवड झाली आहे, याचा अर्थ की तुमची परीक्षा सुरू झाली आहे. ही परीक्षा तुम्हाला नापास करण्यासाठी नाही, तर तुमची श्रेणी वाढवण्यासाठी आहे. स्वामींच्या दरबारात उशीर असतो पण अंधार नसतो. तुमची निवड झाली आहे कारण तुम्ही त्यांच्या संयमाच्या कसोटीवरती उतरू शकता. जेव्हा तुम्ही या मार्गावर चालता तेव्हा समाज तुम्हाला नावं ठेवील, जवळचे लोक सोडून जातील किंवा आर्थिक अडचणी सुद्धा येतील, पण त्याच वेळी तुम्हाला आतून एक विलक्षण शांतता जाणवते. ती शांतता म्हणजेच स्वामींचे अस्तित्व. त्यांनी तुमची निवड केली कारण त्यांना माहिती आहे की हे जग किती निष्ठुर झाले आहे. तरी तुम्ही त्यांचा हात सोडणार नाही. शेवटी स्वामींनी तुमचीच निवड केली याचे सुंदर उत्तर आहे की तुम्ही त्यांच्यावर प्रेम केले त्यापेक्षा जास्त त्यांनी तुमच्यावर प्रेम केले आहे. ते तुमच्या पूर्वजन्माचे सांगती आहेत. ते तुमच्या आई वडिलांपेक्षा जास्त तुमची काळजी घेतात. निवडीचे कारण शोधण्यापेक्षा त्या निवडीचा सन्मान करणे जास्त महत्त्वाचे आहे. तुम्ही नशीबवान आहात की या कलियुगात तुम्हाला एका अशा शक्तीचा आधार मिळाला आहे जी शक्ती प्रत्यक्ष परब्रह्म आहे. आता तुमचे कर्तव्य हेच आहे की त्यांच्यावरती अढळ विश्वास ठेवणे. जे घडत आहे ते त्यांच्या इच्छेने आणि जे घडणार आहे ते आपल्या कल्याणासाठीच, ही भावना मनात ठेवणे म्हणजेच खऱ्या अर्थाने स्वामी भक्त होणे. तुमच्या जीवनातील प्रत्येक वळणावर ते उभे आहेत. फक्त गरज आहे ती श्रद्धेच्या नजरेने पाहण्याची. आता काळजी सोडून द्या आणि श्री स्वामी समर्थ म्हणत जीवनाचा आनंद घ्या. कारण ज्याची निवड साक्षात स्वामी करतात त्याचे कल्याण निश्चित असते. यापुढे जेव्हा कधी मनात शंका येईल तेव्हा स्वतःला फक्त एवढेच सांगा की मी त्यांचा आहे आणि ते माझे आहेत. यापेक्षा मोठे सत्य दुसरे कोणतेही नाही. हीच ती दृष्टी आहे जी तुम्हाला सामान्य माणसांमधून वेगळे करते आणि स्वामींच्या अधिक जवळ नेते. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ.